26 जानेवारी 1950 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलं ते या देशाला प्रदान केलं. तत्कालीन प्रधानमंत्री राष्ट्रपती यांना ती सुपूर्द केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून या देशाला लोकशाही लागू झाली. म्हणजे देश हा 1947 ला स्वतंत्र झाला, परंतु 1950 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नाने जे संविधान लिहिलं ते संविधान 1950 ला लागू झालं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या समाजामध्ये त्यांनी जन्म घेतला त्या समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी वाटेल ते प्रयत्न केले. बाबासाहेबांचं बालपण, बाबासाहेबांचं शिक्षण, बाबासाहेबांचं समाजकारण, बाबासाहेबांचं राजकारण सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक लोकांनी त्यांच्या कार्यावर PhD केलेली आहे. बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, जाणणारा वर्ग आहे. एकूणच या देशातील जे काही नागरिक आहेत ते काही बोटावर मोजल्यासारखे सोडले तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत आहेत किंवा समजून बाबासाहेबांना त्यांनी घेतलेलं आहे. का समजून घेतलेलं आहे तर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे नेते आहेत किंवा या देशातला प्रत्येक जो नागरिक आहे, जो माणूस आहे, तो बाबासाहेबांना अतिशय महत्त्वाचा वाटला. कारण मानवी जीवन जगत असताना समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि त्याही पलीकडे जर गेले तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. OBC समाज असेल, SC असेल, ST असेल आणि इतर मागासवर्गीय असतील, या सर्वांच्या आरक्षणाचा, सर्वांच्या हिताचा, सर्वांच्या कल्याणाचा, सगळ्यांच्या शिक्षणाचा, सगळ्यांनी सुख संपन्न जगावं, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाने जगावं. सगळ्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्यांच्या समान प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या गरजा पूर्ण व्हाव्यात. त्यासाठी सरकारची काही जबाबदारी आहे. या देशातलं जे काही गव्हर्नमेंट असेल त्यांनी लोकांसाठी काय करावं हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये सर्व प्रकारे अनेक कलमांमध्ये तरतूद केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकारण मात्र या देशामध्ये अजूनही लागू झालेलं नाही. बाबासाहेबांना जे राज्य अपेक्षित होतं, जे सम्राट अशोकांनी केलं, जे शाहू महाराजांनी केलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, असं राज्य इथं स्थापन व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालं नाही. बाबासाहेबांना मानणारा जो आंबेडकरी समाज आहे त्या समाजाने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचाराप्रमाणे समजून घेऊन राजकारण केलं नाही. कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. बाबासाहेबांनी शिक्षणालाही महत्त्व दिलं, बौद्धिकतेलाही महत्त्व दिलं, पैशालाही म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकं महत्त्व दिलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ता म्हणजे जो बहुजन समाज आहे, जो शोषित, पीडित, मागासलेला समाज आहे, ज्याला
त्याच्या कितीतरी पिढ्यानपिढ्या गेल्या तरी त्याला या देशातील जे काही संपत्ती आहे, देशाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीतलं समप्रमाणामध्ये काहीच मिळालेलं नाही. अशा समाजाला सत्तेत जाण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द्वार खुली केली होती. परंतु धूर्त अशा मनुवाद्यांनी, धूर्त अशा राजकारण्यांनी, उच्चभ्रूंनी बहुजन समाजाला एकत्र होऊ दिलं नाही, येऊ दिलं नाही. 108 वर्षाचा महापुरुषाचा जो संघर्ष आहे, संतांची कामगिरी, त्यानंतर मग झालेले महापुरुष, या सर्वांनीच केलेलं कार्य आणि तो इतिहास जर आपण बघितला तर आपण कुठेच नाही. आपण त्यांच्या विचाराप्रमाणे अजिबात या ठिकाणी कार्यरत झालेलो नाही. आणि म्हणून या महापुरुषांना जे काही अपेक्षित सत्ता पाहिजे होती किंवा राजकारण किंवा राज्य करण्याची त्यांची जी काही मीमांसा होती ती आम्ही बहुजन समाजातल्या बुद्धिवाद्यांनी, विचारवंतांनी, राजकारण्यांनी, समाजकारण्यांनी कोणीच ती पूर्ण केलेली नाही. आणि म्हणून आज जी ओरड सुरू आहे त्याला कारणीभूत आम्हीच आहोत. आम्ही महापुरुषांच्या विचाराला समजून घेतलं नाही. महापुरुषांच्या विचाराप्रमाणे आम्ही या भारतभूमीवर कोणतंच कार्य केलेलं नाही. आणि म्हणून आपण मागासलेलेच आहोत. जो ज्या जातीमध्ये जन्माला आला तो त्याच जातीमध्ये मरणार आहे, मानवजात म्हणून. आणि आम्ही सगळे एक आहोत असं म्हणून या ठिकाणी कोणीही जगू शकत नाही. हे तितकंच खरं आहे.